रहस्यमय मृत्यू की अपघात, 20 ते 25 वयोगटातील वैशाली जाधव पाण्यात आढळली, कर्जत पोलिसांचा सखोल तपास सुरू। कर्जत तालुक्यातील पळसदरी धरण परिसरात एका तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। प्राथमिक माहितीनुसार सदर तरुणी 20 ते 25 वयोगटातील असून काही तासांपूर्वीच ती धरणाच्या पाण्यात पडली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। सकाळी स्थानिक नागरिकांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर तात्काळ पोलीस व बचाव पथकाला माहिती देण्यात आली। घटनेची माहिती मिळताच बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत धरणाच्या पाण्यातून मृतदेह बाहेर काढला। यावेळी कर्जत पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते। मृतदेह बाहेर काढल्यानंतर पंचनामा करण्यात आला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया तत्काळ सुरू करण्यात आली आहे। मृत तरुणी ही वासरंग, खोपोली येथील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून तिचे नाव वैशाली हरिश्चंद्र जाधव असे असल्याचे सांगण्यात येत आहे। मात्र पोलिसांकडून अधिकृत ओळख पटविण्याची प्रक्रिया सुरू असून कुटुंबियांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत। हा मृत्यू अपघातामुळे झाला की आत्महत्या अथवा अन्य काही संशयास्पद कारणामुळे, याबाबत सध्या कोणताही ठोस निष्कर्ष काढण्यात आलेला नाही। मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून पोस्टमॉर्टम अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे। पोलीस सर्व शक्यतांच्या अनुषंगाने तपास करीत आहेत। पळसदरी धरण परिसरात तरुणीचा मृतदेह आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। या घटनेबाबत विविध तर्कवितर्क सुरू असतानाच पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे। या प्रकरणाचा पुढील तपास कर्जत पोलीस करीत असून, तरुणी धरण परिसरात कशी आली, तिच्यासोबत कोणी होते का, घटनेच्या वेळेस परिसरात सीसीटीव्ही उपलब्ध आहे का, याची तपासणी केली जात आहे। तसेच परिसरातील हरवलेल्या व्यक्तींच्या नोंदी व शेजारील पोलीस ठाण्यांशी समन्वय साधून अधिक माहिती गोळा केली जात आहे। पळसदरी धरणातील या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली असून, सत्य काय आहे हे पोस्टमॉर्टम अहवाल व पोलीस तपासातूनच स्पष्ट होणार आहे। तोपर्यंत या प्रकरणाकडे गंभीरतेने पाहत पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे।